या ठिकाणी हे डंपिंग आमच्या आजूबाजूला आणून ठेवलं आणि त्यापासून आमच्या परिसरातील लोकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाईट परिणाम आम्ही या ठिकाणी भोगलेला आहे। अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचे या ठिकाणी वायू प्रदूषण होऊन सुद्धा आमचे लोक या ठिकाणी जगत होते, जगतायत। आज हे दुर्दैव वाटतंय की आम्ही या ठिकाणी एवढ्या दिवसापासून राहत असताना आज सुरेश कुलकर्णी सारखं नेतृत्व या दोन्ही प्रभागाला लागलेलं असल्यामुळं याची खंत अनेक लोकांना, नेत्यांना या ठिकाणी आहे आणि ते त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यातलाच हा प्रकार आहे। हे प्रकल्प या ठिकाणी आणणार आहेत, याच्यातून लोकांनी स्वतःहून हे या ठिकाणची झोपडपट्टी सोडून दूर निघून जावं। आमचा संघर्ष जोपर्यंत आमचं हे मागणी जी आहे, हे प्रकल्प या ठिकाणी नसून दूर कुठल्या तरी ठिकाणी न्यावं, ही आमची प्राथमिक मागणी आहे आणि ही मागणी आमची जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि उपोषण सुद्धा कायम राहणार आहे। आणि दुसरी गोष्ट, हे आंदोलन आता झालेलं तुम्ही पाहिलं असेल, हे आंदोलनाचा उद्रेक ह्या तुर्भे विभागातील सर्व ठिकाणी होणार आहे आणि ह्याची दखल प्रशासनाने घ्यावी। याच्यातून जर उचित प्रकारे जर काय झालं, पूर्ण तुर्भा विभागातील, तुर्भ परिसरातील टप्प्याटप्प्याने अशी आंदोलनं त्या ठिकाणी घेतली जातील आणि होणार आहेत, याच्यात कुठलीही शंका नाही। जोपर्यंत प्रशासन आमचं म्हणणं ऐकून घेत नाही, आमच्या या प्रकल्पाला 100% विरोध आमच्या जनतेचाही आहे आणि आमच्या या ठिकाणच्या परिसरातील सर्व नागरिकांचा आहे। त्यामुळं आमची मागणी ही रास्त आहे आणि प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करून ते प्रकल्प आमच्या वस्तीपासून दूर न्यावं, ही आमची इच्छा आहे।